हॅलो शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात या काही जिल्ह्यांमध्ये मोठा पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिला आहे। पुढच्या 48 तासांमध्ये या काही भागांमध्ये 20 मिनिटाचा, 30 मिनिटाचा, 40 मिनिटाचा पाऊस पडणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच शेजारील बेल आयकॉन पण दाबू शकता। तर शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आपल्याला पुढच्या 48 तासांमध्ये। आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 मी तुम्हाला नवीन हवामान अंदाज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बातमी येत आहे की मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यांमध्ये, या काही गावांमध्ये आपल्याला 20 मिनिटाचा आणि 30 मिनिटाचा पाऊस जोरदार स्वरूपामध्ये दिसू शकतो आणि ठिकठिकाणी औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना या काही परिसरामध्ये आणि या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो आणि काही भागांमध्ये अधिकतम स्वरूपाचा पाऊस दिसू शकतो। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। बातमी येत आहे की खानदेशकडे जळगाव, धुळे, चाळीसगावच्या परिसरामध्ये आणि मनमाडच्या परिसरामध्ये बघितलं तर इथं पण 20 मिनिटाचा, 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो 5 ऑगस्ट पर्यंत। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या काही परिसरामध्ये आणि गोंदियामध्ये, खंडवामध्ये पण बघितलं तर इकडे मोठा पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिलाय आणि अधिकतम भागामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो आणि ऊन तर राहील। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। व्हिडिओ पुढच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो। लगेच व्हिडिओ पुढच्या माध्यमातून। धन्यवाद।